आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणावर 20 प्रश्नोत्तरे. एक, वाऱ्याहून चंचल मन असते. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. पंचमी विभक्ती नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात. दिलेल्या वाक्यातील वाऱ्याहून या शब्दाला पंचमी विभक्तीचा हून हा प्रत्यय लागला आहे. पंचमीचे प्रत्यय ऊन हून. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा सर्वनामाचा प्रकार ओळखा. तू स्वतः मोटार चालवशील का? आत्मवाचक सर्वनाम. आपण स्वतः निज या सर्वनामाचा वापर कर्त्यानंतर केल्यास त्याचा अर्थ स्वतः असा होतो, त्यामुळे ती आत्मवाचक सर्वनामे होतात. दिलेल्या वाक्यातील स्वतः हे सर्वनाम तू या कर्त्यानंतर आले आहे. सेतुबंध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? प्रवरसेन. सेतुबंध प्रवरसेन. भीष्माचार्य पंचवार्तिक. मुकुंदराज विवेक सिंधू. स्वभावोक्ती या शब्दाचा संधी विग्रह खालीलपैकी कोणता आहे? स्वभाव अधिक उक्ती. स्वभावोक्ती. स्वभाव अधिक उक्ती. अस अधिक उ बरोबर ओ. गुणादेश स्वर संधी. खाली दिलेल्या पर्यायातून नव्याचे 9 दिवस या म्हणीचा अर्थ ओळखा. कोणत्याही गोष्टीची नवलाई थोडेच दिवस टिकते. नव्याचे 9 दिवस कोणत्याही गोष्टीची नवलाई थोडेच दिवस टिकते. अभेर करणे या प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. दूर लोटणे. अभेर करणे दूर लोटणे. चतुर्भुज होणे लग्न करणे. खादी हा शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आलेला आहे? गुजराती. स्वदेशी शब्द किंवा परप्रांतीय भारतीय शब्द गुजराती. खादी, घी, दादर, शेड, दलाल, डबा, रिकामटेकडा. पिकलेला आंबा गोड लागतो. अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा. धातू साधित. दिलेल्या वाक्यातील पिकलेला हा धातू साधित विशेषण आहे. त्याचा मूळ धातू पीक आहे. वाक्यात ते आंबा या नावाबद्दल विशेष माहिती देते. मारुतीचे शेपूट या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता? लांबत जाणारे काम. मारुतीचे शेपूट न संपणारे लांबत जाणारे काम. अळवावरचे पाणी क्षणभंगूर गोष्ट. मुलांना सर्वजण रांगेत उभा राहा. वरील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. आज्ञार्थी क्रियापद. आज्ञार्थी क्रियापद. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणत्याही प्रकारच्या आज्ञेचा उल्लेख होत असेल तर अशा वाक्यात आज्ञार्थी वाक्य म्हणतात. कंडक्टरने प्रवाशाला विचारले हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रयोगाचे आहे? भावे प्रयोग. कर्ता कंडक्टर. कर्म प्रवासी. क्रियापद विचारले. वाक्यातील कर्ता आणि कर्म त्यांचे लिंग वचनानुसार क्रियापद बदलत नाही म्हणून हा भावे प्रयोग आहे. अरे रे खूप वाईट बातमी आहे ही. यातील अरे रे शब्दाची जात ओळखा. केवळ प्रयोगी अव्यय. अरे शोकदर्शक केवळ प्रयोगी अव्यय. केवळ प्रयोगी अव्यय वाक्याच्या अर्थात भर घालत नाहीत, फक्त भावना व्यक्त करतात. न्यायाधीशाकडून आरोपीला दंड ठोठावला गेला. या वाक्यातील कर्ता ओळखा. न्यायाधीश. कर्ता किंवा उद्देश. न्यायाधीश ठोठावणारा कोण? वाक्यात क्रियापदाने दाखविली क्रिया करणारा जो कोणी असतो त्यास कर्ता म्हणतात. सम्यव्रत. सत्यव्रत. सत्य आहे व्रत ज्यांचे असा तो. सामासिक शब्दाचा विग्रह पर्याय निवडा. सत्य आहे व्रत ज्यांचे असा तो. सत्यव्रत. सत्य आहे व्रत ज्यांचे असा तो. सत्यव्रत. बहुव्रीही समास. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. आकार द्यावा तशी मूर्ती घडते. यातील अलंकार ओळखा. रूपक अलंकार. दिलेल्या उदाहरणावरून उपमेय आणि उपान यामध्ये एकरूपता दाखवली आहे. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा एकच आहे. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर या काव्यपंक्तीतील ढोर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. जनावर. समानार्थी शब्द. ढोर. जनावर. गुरेफुल. पुष्प. सुमन. कुसुम. हृदय. अंतःकरण. अंतर्मन. हरळी. गवत. हाक. आरोळी. रामाने रावणास मारले या वाक्यातील प्रयोगाचे नाव सांगा. सकर्मक भावे प्रयोग. कर्ता रामाने. कर्म रावणास. क्रियापद मारले. दिलेल्या वाक्यातील क्रियापद हे कर्म आणि कर्ता त्यानुसार बदलत नसून ते तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असून स्वतंत्र आहे म्हणून याचा भावे प्रयोग होतो. त्याज्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ग्राह्य. आद्य. अंतिम. मंदी. तेजी. निंद्य. वद्य. इच्छिलेले वस्तू देणारे झाड या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द निवडा. कल्पवृक्ष. कामधेनू. सर्व इच्छा पूर्ण करणारी काल्पनिक गाय. चिंतामणी. चिंताहरण करणारा मणी. महानायक संभाजी पानिपत या कादंबऱ्याचे लेखन कोणी केले आहे? विश्वास पाटील. रणजित देसाई. पावनखिंड. श्रीमान योगी स्वामी. शंकर पाटील. जुगलबंदी. खेळ. खंडोबा. आभाळ. पाऊलवाटा. शिवाजी सावंत. छावा. मृत्युंजय. युगंधर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.